Welcome in Yum Galaxy classes. Let's start with the 7th standard General Science. Now, today we see the first lesson, the living world, adaptation and classification. Okay. Let's recall the last year points. In the last year we study about the variety of plants. What is the variety of plants? We see in the last year there are colorful flowers. Some plants grow in water while some are in deserts. Because of what there is scarcity of water. Some plants are in snowy regions while some plants we can't see with our naked eyes. For that observation, we use the microscope. The plants such plants show the number of diversity. Some are unicellular and some are multicellular. Here, some are vertebrates and some are invertebrates. Now, such type of variety we see in the animals. Okay. The number of varieties like aquatic, terrestrial, amphibious, reptilian, aerial, etc. Now the question is there, how did this great diversity come into being? Can you tell me? The plants and animals from Kashmir and Rajasthan of the same time. Can you elaborate on any differences between these two? तुम्ही सांगू शकता का काश्मीर आणि राजस्थानमध्ये जे प्लांट्स सापडतात त्यांच्यामध्ये नेमकी काय डिफरन्स आहे? लेट्स सी. कॉनिफरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार फ्लोरिश इन स्नोवी रिजन. काश्मीरमध्ये जे प्लांट्स असतात जसे की पाईन, देवदार हे काय होतात स्नोवी रिजनमध्ये काय होतात, हे ग्रो होतात. हवेवर डेझर्टमध्ये काय होतं, डेझर्ट लाईक राजस्थान इज द ग्रेट एरिया फॉर डेझर्ट. Plants like cactus and acacia means what? Babul, are to be found. The camel, a desert animal, is not found in Kashmir. What is the reason for the differences? आपण इथे स्टडी केलं आहे काय, पाईन आणि देवदारसारखे प्लांट जे आहेत ते काश्मीरमध्ये ग्रो होतात. तर कॅक्टस असेल किंवा ॲकेशिया असेल, दिस प्लांट्स कांट ग्रो इन काश्मीर व्हाईल दे आर ग्रो इन द राजस्थान. ओके. Here the answer for this question is nothing but the adaptation. काय आहे या क्वेश्चनचा आन्सर? Adaptation. Now let's see what about the adaptation. Adaptation is what? See here, the gradual changes occur in the body parts and also in the behavior of organism which help them to adjust to their surrounding. What is it? Here आपल्या बॉडीमध्ये काय होतात, काही चेंजेस होतात अकॉर्डिंग टू द सराउंडिंग. आपण ज्या सराउंडिंगमध्ये जाणार आहोत त्यानुसार जे चेंजेस केले जातात बॉडीमध्ये, ॲनिमलच्या बॉडीमध्ये, दॅट चेंजेस आर नोन ॲज द ॲडॅप्टेशन. त्या चेंजेसलाच काय बोलतात, ॲडॅप्टेशन असं म्हणतात. दे टेक प्लेस ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाईम. आणि हे चेंजेस होण्यासाठी काय होतं, खूप टाईम लागतो आणि जास्तीत जास्त कालावधीसाठी हे चेंजेस आपल्यामध्ये होतात, ॲनिमलच्या बॉडीमध्ये होतात आणि त्यालाच काय बोलायचं आहे, ॲडॅप्टेशन. नाव सी हियर ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. ओके, ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. फॉर एक्झाम्पल लेट सी हियर चार्ट इज गिवन. ऑब्झर्व अँड कंप्लीट द चार्ट. ओके. हियर फर्स्ट वन इज वॉट, प्लांट. देन देअर हॅबिटॅट, टाईप ऑफ रूट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम. फर्स्ट वन इज द लोटस. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोटस जो आहे तो कसा आहे, पाण्यामध्ये येतो, म्हणजेच त्याचं हॅबिटेट काय झालं, ॲक्वॅटिक. मग हा जो लोटस प्लांट आहे त्याचे रूट कसे असतात, तर याचे रूट जे आहे ते फायब्रस रूट असतात. पात तुम्ही सर्वांनी पाहिले असतील लोटसचे रूट्स कसे असतात, तर कसे असतात पहा, ते फायब्रस. त्यांचे लिव्स कसे असतात, तर लोटसचे जे लिव्स आहेत ते लार्ज अँड राऊंड विथ वॅक्झी लेयर्स. तर हे असे मोठे मोठे लिव्स असतात त्यांचे आणि त्यावर एक वॅक्झी लेयर असते. तर त्यांचं स्टेम जे आहे ते कसं असतं पहा, हॉलो मीन्स व्हॉट, आपण ज्याला पोकळ असं म्हणतो, हॉलो अँड फ्लेक्झिबल. तर त्यांचे रूट स्टेम जे आहे ते हॉलो असतं म्हणजे पोकळ असतं आणि कसं असतं, फ्लेक्झिबल. तर ते इझिली काय होते, मूव्ह होते. आता पहा तुम्हाला सांगायचं आहे कॅक्टस.
तर आपण इथे पाहूयात कॅक्टस हा प्लांट जो आहे तो कुठे येतो, त्याचा हॅबिटेट काय आहे, डेझर्ट. त्यानंतर पाहूयात आपण त्याचे रूट कसे असतात. सांगता येईल का मुलांना तुम्हाला त्याचे रूट कसे असतात. तर कॅक्टस हा जो प्लांट आहे तो कसा आहे, टॅप रूट असतात. नाऊ अबाउट देअर लिव्ज, तर ॲक्च्युली कॅक्टस जो आहे त्याला कोणत्याही प्रकारचे लिव्ज नसतात, त्याच्यामध्ये काय असतात, थॉर्न्स असतात. ओके. अँड व्हॉट अबाउट द स्टेम, तर त्याचा जो स्टेम आहे कॅक्टसचा तो टोटली कसा असतो, फ्लेशी ग्रीन पार्ट असतो. नाव नेक्स्ट वन इज द बनियान ट्री. तर बनियान म्हणजे काय, पिंपळाचं झाड असतं पहा. तर याचं हॅबिटेट काय आहे, इट इज अ टेरेस्ट्रियल प्लांट आणि त्याचं रूट कसं आहे, टॅप रूट. ओके, टॅप रूट आहे. हां, तर बनियन ट्री मीन्स व्हॉट, वडाचं झाड असतं. ओके. आणि त्याचा हॅबिटेट काय आहे, इट इज अ टेरेस्ट्रियल प्लांट आणि त्याचे रूट देखील कसे असतात, टॅप रूट. टॅप रूट मीन्स व्हॉट, त्याचे लॉंग रूट असतात की जे पाण्याच्या शोधात काय केलेले असतात, अंडर ए सॉईलमध्ये ते खूप दूरवर जे गेलेले असतात रूट, त्यांना आपण कोणते रूट बोलतो, टॅप रूट. ओके. नाव व्हॉट अबाउट देअर लिव्ज, तर बनियन ट्रीचे लिव्ज जे असतात ते कसे असतात, बिग असतात, मोठमोठे लिव्ज असतात आणि ग्रीन कलरचे लिव्ज असतात. नाव अबाउट देअर स्टेम, तर बनियन ट्री जो आहे त्याचा स्टेम जो आहे तो फ्लेक्झिबल असतो का, नाही, तर तो कसा असतो, फिक्स असतो, रिजिड असतो. त्याचं स्टेम जे आहे ते कसं आहे, पॉवरफुल स्टेम आहे. तर अशा प्रकारे हा चार्ट आपल्याला काय करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे. नाव let's see about the adaptation in number of plants. The first type of plant is the aquatic plant. Adaptation in aquatic plant. Okay, now let's see ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. तर आपण आपल्या सभोवती खूप सारे प्लांट स्टडी करतो की जे कशामध्ये असतात, पाण्यामध्ये असतात. पाण्यामध्ये म्हणजे वेगवेगळे पाण्याचे सोर्सेस आहेत, रिव्हर असेल, ब्रूक असेल किंवा काय असेल, पॉन्ड असेल. ठीक आहे, असे वेगवेगळे पाण्याचे सोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्लांट्स आपण काय करतो, ऑब्झर्व करतो. लेट्स सी हिअर काय आहे पाहूयात आपण. सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉईल. काय सांगितलं आहे, काही जे ॲक्वॅटिक प्लांट्स असतात त्यांचं रूट जे आहे ते सॉईलमध्ये कसं असतं, फर्मली फिक्स असतं. ओके, फर्मली रूटेड असतं. ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज देअर स्टेम आर सबमर्ज, त्यांचं स्टेम जे आहे ते कन्वर्ट झालेलं असतं. व्हाईल लिव्ज अँड फ्लॉवर्स फ्लोट ऑन द सरफेस, त्याचे लिव्ज आणि फ्लॉवर जे आहे ते पाण्यावर काय होतात, फ्लोट करतात. हाऊएव्हर सम प्लांट्स आर एंटायरली अफ्लोट, काही प्लांट जे आहे ते काय असतात, एंटायरली अफ्लोट मीन्स वॉट, ते पाण्यामध्ये पूर्णपणे काय झालेले असतात, पूर्णपणे फ्लोट करतात. दिस रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉईल, त्यांचे जे रूट आहेत ते सॉईलमध्ये कसे नसतात, अँकर नसतात. ओके. The surface of leaves and stems of many aquatic plants are covered with a waxy layer. हे जे aquatic plants आहेत त्यांचे leaves कसे असतात, waxy layerने कव्हर केलेले असतात. Leaves of some aquatic plants are thin and slender. त्यांचे जे leaves आहेत ते कसे आहेत, thin म्हणजे बारीक आणि slender असतात. पहा त्यांना असा उतार असतो, like a ribbon सारखं बारीक, त्यांना slender shape असतो. This shape helps them to withstand फास्ट करंट्स ऑफ वॉटर. तर हा जो शेप आहे त्यांना कशासाठी मदत करतो, तर वॉटरचा जो हाय फ्लो असतो त्यामध्ये कॉन्स्टंटली विथस्टँड होण्यासाठी तो त्याला काय करतो, मदत करतो. एअर स्पेसेस इन स्टेम अँड पेट्युल्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. ठीक आहे, तर हे जे ॲक्वॅटिक प्लांट्स असतात यांच्यामध्ये काय असतात, एअर स्पेस असतो स्टेममध्ये. पहा इथे दाखवलेला आहे एअर स्पेस कसा असतो, पाहूयात आपण. पहा इथे दिसतंय ह्या, तर इथे जो दिलेला आहे एअर स्पेस दिलेला आहे, हा जो आहे एअर स्पेस. लोटसचं जे स्टॉक आहे पहा त्याच्यामध्ये एअर स्पेस दिसतोय आणि हा कशासाठी मदत करतो, त्याला फ्लोटिंग इन वॉटर. तर वॉटरमध्ये फ्लोट होण्यासाठी हा एअर स्पेस काय करतोय, मदत करतोय. Now let's see some questions. Use your brain power. Why does water trickle off lotus leaves? काय विचारलं इथं, क्वेश्चन काय आहे पहा, की वॉटर जे आहे ते लोटस लीववरनं ट्रिकल मीन्स वॉट, का ओघळतं त्याच्यावर. आत्ताच आपण काय पाहिलंय का लोटसचे जे लीव्स असतात त्यावर काय असतं, वॅक्सी लेयर. बिकॉज ऑफ द वॅक्सी लेयर वॉटर ट्रिकल ऑफ फ्रॉम द लोटस लीव्स. नाव सेकंड क्वेश्चन इज वॉट,
व्हाय डोंट द लीव्ज ऑफ दिस प्लांट्स रोट इन वॉटर. ह्याचे जे लीव्ज आहेत ते वॉटरमध्ये रोट का होत नाही. रोट मीन्स वॉट, ते खराब का होत नाही, सडतात का सडत नाही. तर त्याचं पण आन्सर काय आहे, बिकॉज ऑफ द वॅक्सी लेअर. ते जे प्लांट्स लीव्सचे प्लांटचे लीव्ज जे आहे त्यावर काय असते, वॅक्सी लेअर असते. अँड बिकॉज ऑफ द वॅक्सी लेअर द लीव्ज ऑफ दिस प्लांट्स कांट रोट. नेक्स्ट इज वॉट, व्हाय आर देअर रूट्स शॉर्ट अँड फायब्रस. त्यांचे रूट्स शॉर्ट आणि फायब्रस का आहे. तर आपण याचे आन्सर काय सांगू शकतो पहा. तर हे जे रूट आहेत त्यांना काय करायचं आहे, पाण्यामध्ये फ्लोट करायचे. बिकॉज ऑफ फ्लोटिंग इन द वॉटर देअर रूट्स आर शॉर्ट अँड फायब्रस. ओके, do you got this point? Now let's see the next point, adaptation in desert plant. पुढचा पॉईंट आपण पाहूया, डेझर्ट प्लांटमध्ये कोणत्या प्रकारचं ॲडॅप्टेशन असतं. ओके, ते फॉर दिस स्पीसीज सम ॲक्टिव्हिटी. पहा इथे काय ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं आहे, आपल्याला 2 पॉट घ्यायचे आहेत आणि त्या पॉटमध्ये काय घ्यायचं आहे, एक कॅक्टस प्लांट घ्यायचा आणि दुसरं कोणतंही एखादं आपण लिफी प्लांट घेऊ शकतो. आणि हे 2 वेगवेगळ्या बॅगमध्ये ठेवायचे आहेत, आपल्याला उन्हामध्ये ठेवायचे आहेत. आणि नेक्स्ट काय करायचं आहे, नेक्स्ट आफ्टरनूनला आपल्याला त्यांना घ्यायचे आणि ऑब्झर्व करायचे काय होतं आहे त्याच्यामध्ये. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. दोन्ही बॅगमध्ये सेम क्वांटिटी आहे का असं ते विचारतात पहा. मग काय पाहिजे आपल्याला, तर इथे काय दिसतंय पहा, डेझर्ट प्लांट जो आहे, डेझर्ट प्लांट आर आयदर लिपलेस ऑर देअर लीव्ज आर लाईक स्मॉल नीडल्स. डेझर्ट प्लांट जो आहे त्याला लीव्ज नसतात किंवा त्याला छोटे छोटे लीव्ज असतात नीडल्स सारखे. दे आर मॉडिफाईड इन टू द थ्रॉन्स. बिकॉज ऑफ दॅट वॉट, ए व्हेरी लिटिल वॉटर इज इव्हॅपोरेटेड. काय होतं, काही अमाऊंटमध्ये वॉटर जे आहे त्याचं इव्हॅपोरेशन झालेलं असतं. द स्टेम स्टोर्स वॉटर. त्यांच्या स्टेममध्ये काय सेव्ह झालेलं असतं, वॉटर सेव्ह झालेलं असतं. अँड फूड. काही वॉटर जे आहे ते स्टेममध्ये सेव्ह होतं आणि काही काय होतं आहे, फूडसाठी यूज केलेलं जातं. द स्टेम आर ग्रीन ॲज दे परफॉर्म द फोटोसिंथेसिस. त्यांचं स्टेम जे आहे ते कसं असतं, ग्रीन कलरचं. का, ते कशासाठी, कोणती प्रोसेस होते तिथे, फोटोसिंथेसिस. इन द अब्सेन्स ऑफ लीव्ज. तिथे जरी लीव्ज नसतील तरी देखील त्यांच्या स्टेमच्या मदतीनं कोणती प्रोसेस होते, त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होते. ओके, देअर रूट्स पेनेट्रेट डीप इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. त्यांचे जे रूट्स आहेत ते काय होतात, सॉईलमध्ये डीपली जातात. कशासाठी जातात पहा, तर वॉटरच्या सर्चमध्ये त्यांचे रूट काय झाले, डीपली पेनेट्रेट झाले. देर इज अ थिक लेयर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम ऑफ दिस प्लांट्स. त्यांचं जे स्टेम आहे त्यावर देखील काय असतो, वॅक्सी सबस्टन्स असतो. ओके, नाव पहा इथे दाखवलं, आपल्याला कॅक्टस प्लांट दाखवलेला आहे. काय सांगितलं आहे आत्ता आपण यात काय स्टडी केलं आहे का, कॅक्टस प्लांट जो आहे त्याचा स्टेम जो आहे तो पूर्णपणे कसा आहे, ग्रीन कलरचा. का ग्रीन कलरचा आहे पहा, तर याच्या मार्फतच तिथे काय होतं, फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होते. आणि त्याचे रूट जे आहे ते कसे झाले, सॉईलमध्ये अगदी डीपली पेनेट्रेट झालेले आहे. आणि कशासाठी डीप पेनेट्रेट होतात ते, तर वॉटरच्या सर्चमध्ये ते काय झाले, सॉईलमध्ये डीपली पेनेट्रेट होतात. Now let's see the next type of adaptation, that is adaptation in plants of snowy region. Okay. In what way are sloping branches useful to plants in a snowy region? तर स्नोवी रिजनमध्ये कोणत्या प्रकारच्या ब्रांचेस असतात प्लांट्सला ते ग्रो करण्यासाठी आपण पाहूयात. पहा इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय, काय दिसतंय, देवदार ट्री दिसतंय. ओके, अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन मेनली इन्क्लूड कॉनिफेरस लाईक देवदार अँड पाईन. तर स्नोवी रिजनमध्ये कोणते प्लांट्स येतात, कॉनिफरस आहे, कॉनिफेरस सारखे मीन्स वॉट, देवदार आणि पाईन ट्री. इथे पहा पिक्चरमध्ये दाखवलं आहे तुम्हाला. दिस ट्रीज आर कॉनिकल इन शेप. ह्या ट्रीचा शेप कसा असतो, कॉनिकल, कोन शेप असतो. ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस. आणि हा कोनिकल शेप त्यांना कशामुळे मिळाला आहे, तर स्लोपिंग ब्रांचेसमुळे. इन द हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन दिस रिजन देअर कोनिकल shape prevents the snow from accumulating on the tree and the thick bark helps the tree to withstand. थोडक्यात इथे काय सांगितलंय पहा, हा जो कसा लिहिलेला आहे याचा शेप,
तर कोनिकल शेप आहे. या कोनिकल शेपमुळे काय होतं, तर जो स्नोवी रिजन आहे, त्या स्नोवी रिजनमधला आईस जो आहे तो या प्लांटवर काय होत नाही, ॲक्युमुलेट होत नाही. आणि ॲक्युमुलेट न झाल्यामुळे हे प्लांट जे आहे ते कंटिन्युअसली काय होतात, अशा कोल्ड कंडिशनमध्ये देखील काय होतात, प्रॉपरली ग्रो होतात. तर त्यांचं टोटली ॲडॅप्टेशन कशासाठी आहे पा, स्नोवी रिजनसाठी. आणि आपण या लेसनमध्ये काय स्टडी करतोय, ॲडॅप्टेशन फॉर द अँड प्लांट्स. नेक्स्ट आहे पा ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन्स. दिस सी इन द नेक्स्ट पार्ट ऑफ अवर. ओके, वी विल कंटिन्यू दिस ॲडॅप्टेशन इन नेक्स्ट पार्ट. पाहता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.